एकतर काल आदरणीय पवार साहेबांचा 84 संपून 85वा वाढदिवस काल दिल्लीमध्ये होता. त्यामुळे हा एक कौटुंबिक प्रसंग आहे आणि कौटुंबिक हे आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्तानं अजितदादा असतील, रोहित असेल, सुनेत्रा वहिनी असतील, पार्थ आणि जय असेल, हे सगळे त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांना नमस्कार करण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. मला वाटत नाही त्याच्यामध्ये काही राजकीय कारण असू शकेल तसं. शेवटी कार्यकर्ता महत्त्वाचा असतो राजकारण करताना आणि त्याच्या भावना जाणून घेणं आणि त्याचं ऐकून घेणं ही सुद्धा राज्यकर्त्याची जबाबदारी असते. त्यामुळं कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या त्या त्यांच्या बरोबर आहेत, कारण विखुरलेलं राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत. सुनंदा पवार आणि माझा आणि राजकारणाचा तसा काही संबंध नाही. मी सामाजिक क्षेत्रामध्ये गेले 35 वर्ष काम करते आणि असा प्रचार सोडला तर मी राजकारणात कुठंच ॲक्टिव्ह नसते किंवा राजकीय व्यासपीठावरही मी कधी जात नाही. त्यामुळं राजकीय ह्याच्यामध्ये साहेब आणि दादांनी काय निर्णय घ्यायचा हा शेवटी पर्सनली त्या दोन पक्षाचा निर्णय आहे. त्यामुळे ते दोघं विचार करून निर्णय घेतील. या बाबतीत मला कुठं काही शंका वाटत नाही. पण या विषयाची चर्चा मी साहेबांसोबत किंवा मी दादांसोबत किंवा मी रोहितसोबत आम्ही करत नाही. नाही, केव्हाही हे फुटलेलं जे कुटुंब आहे, गेले कितीतरी पिढ्या आम्ही एकत्र नांदतोय पवार कुटुंब. आम्ही सगळ्या सुखदुःखामध्ये, सगळ्या अडचणींमध्ये आम्ही एकजीव होतो आणि अडचणीमध्ये होतो. जो जरी प्रत्यक्ष स्वतंत्रपणे इंडस्ट्री असेल, सामाजिक क्षेत्र असेल, आम्ही स्वतंत्रपणे काम करतो. पण शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं. ती कुटुंबाची ताकद होती ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं, तसं मलाही वाटतं. 60 वर्ष ज्या माणसांनी राजकारणात काढलेली आहेत, ज्याला तुम्ही चाणक्य म्हणता राजकारणातले, शेवटी त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे त्यांच्या पत्नीलाही कळत नाही. त्यामुळे आम्हाला काय कळणार, हा सगळ्यात मोठं गूढ आहे पवार साहेब म्हणजे. त्यामुळे निर्णय जो घेतील ते साहेबच घेतील आणि दादा घेतील. त्यामुळे तिथं माझं काही